आमच्या जेव्हा पहिल्या बैठका झाल्या तेव्हा आप्पांनी जे आहे की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये आपण निधी आणलाय, मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झालेली आहेत, पण आमच्याही कार्यकर्त्यांना जो आहे हा निधी त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्यांनी मला लगेच हिंदूराव साहेब एक लेटर दिलं आप्पांचं आणि त्यावरती जे 20 कोटीचा निधी जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मागणी केली. क्षणाचाही विलंब न लावता मी माननीय मुख्यमंत्री महोदयांची सही घेतली आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते त्या ठिकाणी 20 कोटीचा GR जो आहे तो त्या ठिकाणी काढून जो आहे तो त्या ठिकाणी आप्पांच्या हातामध्ये दिला. तर असं काम जे आहे ते आपल्या सरकारचं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आहे. म्हणून जो आहे तो आपण देखील विश्वास ठेवा. आपण या महायुतीमध्ये सामील झालेला आहात. जसं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं जे आहे हे या ठिकाणी मनोधैर्य वाढवण्याचं काम, त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील हे ते देखील करतील या ठिकाणी. कारण ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. हिंदूराव साहेब आणि हनुमंते साहेब म्हणाले या ठिकाणी की बाबा हे लोकसभेपुरतं मर्यादित नाही, हे आपलं आता नातं झालेलं आहे. हे लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा कॉर्पोरेशन असेल, ही महायुती जी आहे ही पुढेही तशीच चालू राहिली पाहिजे. याच्यासाठी देखील आपण सगळ्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून आपली ताकद जी आहे या जिल्ह्यामधली जी आहे आपली, मला वाटतं आपण जर तिघं एकत्र या ठिकाणी आहे तर कोणीही जे आहे ते मला वाटतं या ठिकाणी आपल्या समोर तग धरू शकत नाही, अशी ही परिस्थिती या ठिकाणी आहे. तर मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी निश्चिंत राहा. आपण सगळ्यांनी, कारण की माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहिती आहे सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारे नेते. तर या ठिकाणी या लोकसभेमध्ये माझ्याकडून किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, या सगळ्यांना देखील भविष्यामध्ये ताकद देण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करू अशी ग्वाही देखील मी या ठिकाणी देतो. पण आपल्याला या निवडणुकीमध्ये आता काय करायचंय? या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचंय. जरी 40-45 दिवस असले तरी आपण म्हणून कारण निवडणूक तर 20 तारखेला आहे, आतापासून कशाला काम करायची. पण आपल्याला जे टार्गेट शशी कांबळे यांनी सांगितलं की आपल्याला या मतदारसंघामध्ये एक तर मताधिक्य जे आहे ते तर वाढवायचंच आहे, पण मतदान जे होईल बघा 2014 मध्ये मला वाटतं 40% काहीतरी मतदान झालं होतं, 40-42%. नंतर ते 45% वरती आलं. पण आपल्याला आता जर मताधिक्य वाढवायचं असेल तर आपल्याला 60% पर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी मतदान जे आहे हे त्या ठिकाणी घेऊन जावं लागेल. हे कसं करणार आपण या सगळ्या गोष्टी फक्त यादीचा अभ्यास जर आपण नीट केला तर मला वाटतं आपण चांगल्या प्रकारे जे आहे लोकांपर्यंत पोहोचू शकतो, तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचू शकतो. आज या ठिकाणी तिन्ही पार्ट्यांची जर शक्ती आपण एकत्र केली, मला वाटतं या ठिकाणी बूथ असतील 2000 बूथ. तर त्या 2000 बूथ जे आहेत या बूथ वरती जर तिन्ही पक्षांची ताकद जर एकत्र केली, म्हणजे एका बुथावरती एक गटप्रमुख असेल, त्याच्यावरती शिवदूत असतील किंवा दुसरे बूथ प्रमुख, 1 बूथ 10 न्यूज ज्या तुमच्या भाषेमध्ये आहे, हे जर आपण केलं एका यादीवरती 10 लोक आणि 5-5 याद्यांच्या मागे अजून एक माणूस, तर मला वाटतं जर आपण या ठिकाणी अशा प्रकारे काम केलं तर मला वाटतं 80,000 लोकांपेक्षा जास्त लोकांची फौज जी आहे, कार्यकर्त्यांची फौज जी आहे या कल्याण लोकसभेमध्ये एकट्या या ठिकाणी उभी राहू शकते. म्हणून बूथवरती आणि यादीवरती जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय. आम्ही या ठिकाणी एका बूथच्या मागे जे आहे ते एक गटप्रमुख त्या ठिकाणी नेमलेला आहे. त्याचबरोबर शिवदूत जे आहे ते 10 शिवदूत, एका यादीच्या मागे 10 शिवदूत नेमलेले आहेत आणि 5 यादींच्या मागे जे आहे एक बूथ संपर्क प्रमुख आम्ही त्या ठिकाणी नेमलेला आहे. जेणेकरून एका लोकसभेमध्ये मला वाटतं 26-27 हजार लोक जे आहेत, म्हणजे मुख्य पदाधिकारी आणि हे सगळे लोक जे आहेत हे त्या ठिकाणी 26-27-30 हजार लोकांपर्यंत एका पक्षाची ताकद जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण करण्याची शक्ती जी आहे ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणून बूथ वरती जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काम करायचंय आणि ते काम जे आहे ते आजपासून आपण सुरू केलं पाहिजे की प्रत्येक यादीवरती जे आहे ती लोकांची नेमणूक त्या ठिकाणी आपण केलीच पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला
फक्त 20-25 घरांची जबाबदारी जी आहे ती आपण या ठिकाणी जर दिली आप्पा, तर मला वाटतं प्रत्येक पक्षाच्या एका व्यक्तीकडे 20-25 घरांची जबाबदारी, तर त्या 20-25 घरांची जबाबदारी जर तिन्ही पक्षांनी तशी केली तर मला वाटत नाही की जेव्हा मतदान होईल 20 तारखेला तेव्हा एकही जण जो आहे हा मतदान करण्यासाठी आपल्या घराच्या जो आहे तो खाली बाहेर निघणार नाही, जर अशी शक्ती जर त्या ठिकाणी आपण निर्माण केली. नाहीतर आपण काय करतो, आपण बाबा इलेक्शनच्या दिवशी जे आहे ते मतदान लोक करतात, आपल्याला माहिती पडतं या पॉकेटमधून जे आहे ते मतदान कमी होत आहे, तर आपण सगळे घुसतो त्या पॉकेटमध्ये, त्या सगळे एकाच बिल्डिंग मध्ये 3-3, 4-4 वेळा जातो, त्या एकाच दरवाजावरती 3-3, 4-4 वेळा जातो आणि त्याला विचारतो मतदान केलं का, मतदान केलं का. पण मला वाटतं जर अशी यंत्रणा आपण जर केली आणि आजपासून जर आपण त्या 25 घराच्या संपर्कात जर राहिलो तर तो माणूस जो आहे तो कुठे आपल्याकडे राहतोय, बाहेर जातोय का कुठेतरी गावी जातोय किंवा तो मयत झालाय, या सगळ्या गोष्टींचा अनुभव जो आहे तो आपल्याला पहिलाच त्या ठिकाणी येईल. आपल्याकडे तो चार्ट पहिल्यापासून असेल आणि आपण जर अशा प्रकारे कामं केली तर त्या दिवशी आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन आपला जो माणूस आहे त्याला जर रिस्पॉन्सिबिलिटी आपण दिली तर तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याला कळेल एकदम कोणी मतदान केलेलं आहे, कोणी मतदान केलं नाही, कोण मतदान करण्यासाठी राहिलेलं आहे. तर मला वाटतं अशा प्रकारे जर काम आपण सुरू केलं नसेल तर त्या प्रकारे देखील हनुमंत साहेब आणि हिंदूराव साहेब आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्याच इलेक्शनला नाही आपल्याला कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला ह्याचा सगळ्यात जास्त फायदा जर कुठला होईल तर तो कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला, नगरसेवकांच्या इलेक्शनला होईल. तर मला नगरसेवकांना, विभाग प्रमुखांना देखील या ठिकाणी, विभाग अध्यक्षांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपली जी भविष्याची निवडणूक येणार आहे, एकत्र या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सामोरे जातो. एक वेगळं गठबंधन जे आहे, एक वेगळी महायुती जी आहे ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे आपली कूच करते. आणि त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम जे आहे ते आपल्या या सरकारने केलं. तळागाळातील लोकांपर्यंत जे आहे हे सरकारचे, शासनाचे निर्णय घेऊन जाण्याचं काम शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने जर कोणी केलं असेल प्रथमतः तर त्या आपल्या सरकारने या ठिकाणी केलं. म्हणून आज मोठ्या संख्येमध्ये तळागाळापर्यंत सरकारची कामं या ठिकाणी पोहोचण्याचं कारण जे आहे हे सरकार गेले 2 वर्ष पायाला भिंगरी लावून हे तिन्ही नेते जे आहेत हे त्या ठिकाणी काम करतात. आज जर आपण या निवडणुकीला सामोरे जातोय तर निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या सरकारने जी कामं केली आहेत ती कामं देखील आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं. आपण ही तिन्ही पक्ष जी आली एकत्र का आली, ही तिन्ही पक्ष एकत्र का आली? अगोदर आम्ही दोघं होतो, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी. आम्ही का आलो हे सगळं तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे जे आहे हे बाळासाहेबांचे विचार विसरून जे आहे फक्त सत्तेसाठी जे आहे ते त्या ठिकाणी 2.5 वर्षाचा कारभार जो आहे तो त्या ठिकाणी केला आणि त्याला कंटाळून जे आहे हे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा 25 वर्षाची युती जी आहे त्या युती बरोबर जे आहे ते पुन्हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बरोबर युती केली आणि या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर ज्या विकासाची शृंखला चालू झाली, विकासाचं काम त्या ठिकाणी चालू झालं, नंतर कालांतराने जे आहे अजितदादा देखील जे आहे हे विकासावरती विश्वास दाखवून जे आहे ते त्या ठिकाणी या सरकारमध्ये सामील झाले. अगोदर दोघांचं हे सरकार होतं, नंतर तिन्ही पार्टीचं हे सरकार झालं आणि तिन्ही नेते बघा, तिन्ही नेते कसे आहेत, तिन्ही नेते जे आहेत हे पूर्ण जे आहे हार्ड वर्किंग म्हणजे काम करणारे नेते, पायाला भिंगरी लावून काम करणारे नेते. आणि अगोदरचं सरकार कसं होतं, अगोदरचं सरकार असं होतं की सरकार देखील घरी बसलं होतं आणि बाकी लोकांना देखील घरी बसवण्याचं काम जे आहे ते अगोदरच्या सरकारमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी झालं. पण हे सरकार आल्यापासून हे तिघं देखील कधी झोपतात कधी उठतात अशी परिस्थिती आहे की शिंदे साहेब जे आहे हे रात्रभर त्या ठिकाणी काम करतात पहाटेपर्यंत आणि अजितदादा जे आहे पहाटे 5-6 वाजेपासून कारभार चालू होतो. अशा परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांना विषय पडतो, म्हणजे अधिकाऱ्यांना जो आहे कशा प्रकारे अधिकारी काम करत असतील. कारण की एक जो आमचा मुख्यमंत्री आहे तो पहाटेपर्यंत जो आहे तो आम्हाला कॉल करत असतो,
दुसरा उपमुख्यमंत्री जो आहे तो सकाळी पहाट झाल्या जो आहे तो आम्हाला कॉल येतो. अधिकाऱ्यांना पण प्रश्न जो पडतो आम्ही झोपायचं कधी आणि उठायचं कधी, असा प्रश्न जो आहे या महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेमधील लोकांना जे ते त्या ठिकाणी. आणि तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम ते तर म्हणजे एका वेगळ्या रसायनाने जे आहे ते त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राचा कारभार जो आहे तो त्या ठिकाणी समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करतात. तर अशा या तिघांचं सरकार या ठिकाणी आहे. आणि अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की अगोदर जेव्हा सरकार होतं तेव्हा मंत्रालयामध्ये जे आहे हे मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी ब्रेक व्हायचा, तर त्या ठिकाणी जे आहे मंत्रालयामध्ये कोण जायचं नाही, कारण की त्या ठिकाणी कोण जायचंच नाही. अशी परिस्थिती अगोदरची सरकारची होती. पण आपलं हे सरकार गेले 2 वर्ष या ठिकाणी काम करतंय. म्हणून आपण हे सरकारची कामं जी आहेत या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. आज या कल्याण लोकसभेमध्ये आपण या कल्याण लोकसभेसाठी एकत्र आलोय. कल्याण लोकसभेची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे. कल्याण लोकसभेची निवडणूक कधी आहे? ती 20 मेला आहे. आजपासून 40-45 दिवस जे आहे या निवडणुकीला आहे. आणि या निवडणुकीमध्ये जे आहे मगाशी जसं हनुमंत साहेब या ठिकाणी म्हणाले आणि त्याचबरोबर हिंदूराव साहेब म्हणाले की आपल्याला या कल्याण लोकसभेची जागा जी आहे ही रेकॉर्ड मतांनी जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला जिंकायची आहे. आणि आज मला असा विश्वास या ठिकाणी वाटतोय की अगोदर जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कॅन्डिडेट म्हणून 2019 मध्ये मी लढलो होतो तेव्हा राष्ट्रवादी बरोबर नव्हती. पण तेव्हा देखील राष्ट्रवादीला जे आहे तर त्या ठिकाणी 2,15,000 मतं जी आहेत त्या ठिकाणी पडली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. आणि तेव्हा मला जे आहे ते 5.5 लाख काहीतरी 5,59,000 मतं जी आहेत ती त्या ठिकाणी पडली होती. तर ती 5,59,000 मतं आणि त्याचबरोबर ही 2,15,000 मतं जी आहेत जर आपण त्याची टॅली केली तर मला वाटतं 7.5 लाखापेक्षा जास्त जी आहे ती त्या ठिकाणी जी आहे मतं जी आहेत ती आपल्याला पडतील. पण त्याच्यावरती आपल्याला थांबायचं नाही. आज या कल्याण लोकसभेमध्ये ज्या प्रकारे कामं चालू ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या कल्याण लोकसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे काही ना काहीतरी आपलं काम चालू आहे. प्रत्येक गल्लीमध्ये जे आहे ते रोडचं काम असेल, ब्रिजचं काम असेल, रेल्वेचं काम असेल, कुठल्या वास्तूचं काम असेल, ही कामं जी आहेत या कल्याण लोकसभेमध्ये आपण केलेली आहेत. तर म्हणून आपल्याला कल्याण लोकसभेमध्ये जेव्हा आपण लोकांकडे जाऊ तर लोकांकडे गेल्यानंतर जे आहे छाती टोकपणे जे आहे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की या कल्याण लोकसभेमधील कामं जी आहेत ही कामं जी आहेत ती आम्ही त्या ठिकाणी केली आणि लोकांनी देखील त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपल्याला कधी कधी असा प्रश्न असतो, कधी उमेदवाराचा आपण त्या ठिकाणी प्रचार करायला जातो, बाकी ठिकाणी जात असू की उमेदवारांनी काय काम केलं गेल्या 5 वर्षामध्ये हे सांगायला जे आहे ते आपल्याकडे काही नसतं. पण या कल्याण लोकसभेमध्ये एवढी मोठी आपण कामं करून ठेवली आहे की आपण छाती टोकपणे जाऊन सांगू शकतो की कल्याण लोकसभेच्या आमच्या खासदारांनी आणि उमेदवारांनी जे आहे या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्याचं काम जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये केलेलं आहे. आपल्याला कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला ह्याचा सगळ्यात जास्त फायदा जर कुठला होईल तर कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला, नगरसेवकांच्या इलेक्शनला होईल. तर मला नगरसेवकांना, विभाग प्रमुखांना देखील या ठिकाणी, विभाग अध्यक्षांना या ठिकाणी सांगायचं आहे की आपली जी भविष्याची निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीला जर आपल्याला सामोरे जायचं असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागतील. तर या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण कामं केलेली आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये विकास कार्य या ठिकाणी केलेली आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये जे लोकांना आपण कनेक्ट केलेलं आहे. फक्त विकासापुरतं मर्यादित न राहता सांस्कृतिक भूक देखील या लोकसभेची भागवण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी लोकांचे आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. तर आपल्याला फक्त 20 तारखेपर्यंत चांगलं काम त्या ठिकाणी करायचंय. गावी लोक जातील त्याच्यावरती नजर ठेवा, कारण की सुट्टी आहे गरमीची, लोक गावी जात असतात आणि गावी जर लोक गेली तर परत मतदान करण्यासाठी कशा प्रकारे येतील. तर म्हणून आपण जे आहे लोकांच्या डोक्यामध्ये सतत सांगितलं पाहिजे 20 तारखेला मतदान आहे, 20 तारखेला मतदान आहे, 20 तारखेला मतदान आहे. आणि लोक जर गावी जात असेल तर त्यांना सांगायला पाहिजे की लवकरात लवकर जे आहे ते आपण पुन्हा मतदान करण्यासाठी जे आहे हे आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. तर
आपल्या या मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षाची ताकद जी आहे ती जोरात या ठिकाणी आहे आणि तिन्ही पक्ष आजपासून जर या ठिकाणी कामाला लागले तर मला वाटतं एका वेगळ्या उच्चांकाला जे आहे हे आपण आपलं मताधिक्य जे आहे ते त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो एवढा विश्वास जो आहे तो मला या ठिकाणी आहे। म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी आजपासून कामाला लागलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला एवढं मतदान या ठिकाणी झालं पाहिजे जेणेकरून आपलं मताधिक्य त्या ठिकाणी कसं वाढेल। आपल्याला विरोधकांवरती काय बोलायचं नाही, आपल्याला विरोधकांवरती काय बोलायचं नाही, आपण आपली रेस जी आहे ती वाढवण्याचं काम आपल्याला करायचं। आपण आपलं काम लोकांपर्यंत कसं घेऊ शकतो, आपण आपलं काम जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवू शकतो याच्यावरती आपण भर देऊ। कारण की विरोधकांवरती आपण बोलत बसलो तर त्याच्यामध्ये जास्त वेळ जो आहे तो आपला वाया त्या ठिकाणी जातो। तर आपण आपलं पॉझिटिव्ह काम जे आहे हे लोकांपर्यंत आपण घेऊन गेलं पाहिजे। गेल्या 2 निवडणुका देखील शशीला माहिती आहे की विरोधकांवरती एकही चकार शब्द जो आहे तो आपण निवडणुकीमध्ये काढला नव्हता 2014 2019। आता देखील आपण तेच आपलं काम, आपल्या सरकारचं काम, मुख्यमंत्री महोदयांचं काम, उपमुख्यमंत्री महोदयांचं काम या ठिकाणी घेऊन जायचं लोकांपर्यंत आणि लोकांना आपल्याला मी एक विश्वास दाखवतो, जर मनुष्य खाली आला, वोटर खाली आला त्याच्या घराच्या मतदान करण्यासाठी तो 100% मत जे आहे हे महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी करेल। एवढी मोठी कामं जी आहेत ती आपण या ठिकाणी करून ठेवलेली आहेत। पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की पहिल्याच बैठकीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि पुन्हा पुन्हा ज्या त्या बैठका या ठिकाणी होत राहतील, कामाच्या आढाव्याच्या निमित्ताने होत राहतील, प्रचाराच्या साहित्याच्या निमित्ताने होत राहतील। तर आपल्याला सगळ्यांना मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण जोराने आजपासून कामाला लागा एवढंच या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।